पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं महाभारतामधल्या कौरव पांडवांच्या युद्धाच्या प्रसंगी अर्जुनाला युद्ध करायला प्रवृत्त केलं. म्हणजे अर्जुन आधी प्रवृत्त होताच, परंतु ते एकूण त्यांनी दृश्य पाहिलं, सिनारिओ म्हणतो आपण त्याला, की अरे सगळे आपलेच लोक आहेत, ज्यांच्या विरुद्ध लढायचं ते आपलेच आहेत. आणि म्हणून त्याला असं वाटलं की नको लढायला, आणि तो निवृत्त होऊ लागला लढाईपासून. आणि अशा प्रसंगी श्रीकृष्ण परमात्म्यानं त्याला युद्ध करायला ज्या उपदेशाच्या माध्यमातून प्रवृत्त केलं तो उपदेश म्हणजे भगवद्गीता आहे. आणि त्या भगवद्गीतेमध्ये युद्ध करायला सांगितलं. म्हणजे निश्चित नेमकं काय करायला सांगितलं तर युद्ध करायला सांगितलं. पण थोडा व्यापक विचार केला तर युद्ध हे काय आहे, तर युद्ध हे एक कर्म आहे. युद्धासंबंधीचा जो प्रश्न आहे तो थोडा व्यापक दृष्टिकोनातून पाहिला तर तो एकूणच मानवी कर्माबद्दलचा प्रश्न होतो, म्हणजे समस्या व्यापक बनते. त्यामुळं गीतेमधली चर्चा ही फक्त युद्ध ह्या एका कर्मासाठी कर्मापुरती मर्यादित राहत नाही, तर ती एकूण कर्म म्हणजे काय, मग अकर्म म्हणजे काय, विकर्म म्हणजे काय, कर्म करता येणं शक्य आहे की नाही शक्य, कर्म करताना करता कितपत स्वतंत्र असतो, कर्मफळ कसं मिळतं, असे अनेक प्रश्न त्याच्यातून उपस्थित होतात. आणि मी आधी म्हणालो होतो की भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या जेव्हा लक्षात आलं की अर्जुन हा काही तेवढ्यापुरता पाहणारा नाही, त्याची शंका फार व्यापक आहे, सखोल आहे, त्यामुळे मग आता तत्वज्ञानाच्या गहन प्रांतात शिरून त्याचं उत्तर दिलं पाहिजे. म्हणून दोघं जण त्या खोल पाण्यात शिरले. काही आवश्यकता नव्हती खोल पाण्यात शिरण्याची. आणि लोकांचा हा प्रश्न आहे, अनेक लोक असे आहेत म्हणजे का विद्वान लोक की ज्यांना असं वाटतं की भगवद्गीता ही श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलेलीच नाही. त्यांचा युक्तिवाद काय असतो की अरे युद्धाच्या प्रसंगी ऐन वेळेला इकडं सैन्य तिकडं सैन्य, आणि मध्येच कसं काय असा प्रश्न निघेल, तात्विक चर्चा कशी होईल. तोच तर महत्वाचा मुद्दा आहे ना. अर्जुनाचा प्रश्न तात्विक होता आणि त्याचं समाधान तात्विक पातळीवरूनच करता येणं शक्य होतं, व्यावहारिक पातळीवरचा तो प्रश्न राहिला नव्हता. म्हणून श्रीकृष्णाला काही हौस होती का की युद्धभूमीवरती बाकीचे उद्योग सोडून तत्वज्ञान सांगायचे, नव्हती, काहीच कारण नव्हतं. पण अर्जुनाचा प्रश्न तशा प्रकारचा होता, तो गंभीर प्रश्न होता, लक्षात घ्या. म्हणून श्रीकृष्णाला देखील तो त्याच गांभीर्याने घ्यावा लागला प्रश्न, तशाच गांभीर्याने. आणि म्हणून श्रीकृष्णाने सांगितलं की अर्जुना, हे जे युद्ध आहे ते केवळ तू पांडवांना धनधान्य मिळावं, त्यांनी वैभव संपन्न व्हावं, त्यांचं गेलेलं राज्य परत मिळावं, एवढ्यासाठी ते युद्ध लढत नाहीयेस तू. या युद्धाचं प्रयोजन फार मोठं व्यापक आहे. तर हे युद्ध मुख्यत्वे करून धर्माच्या रक्षणासाठी आहे. तर ज्यांनी दावा केलेला आहे या राज्यावरती आणि जे तुमचा वाटा तुम्हाला द्यायला तयार नाहीत, लक्षात घ्या, ते धर्माचं पालन न करणारे आहेत. म्हणून धर्माचं पालन करणाऱ्या लोकांच्या वरती ज्या वेळेला अशा प्रकारे अधर्माने चालणारे लोक काही एक संकट आणतात, तेव्हा मग काय करायचं, त्यांना बाय द्यायचा का, असं असतं. म्हणजे कधी कधी तुम्हाला कल्पना असेल की कुस्ती असते आणि त्या कुस्तीच्या स्पर्धेमध्ये अनेकांनी भाग घेतलेला असतो. मग आता कुणी कोणाशी कुस्ती करायची, जर 25 लोक समजा असले तर कुणी कोणाशी कुस्ती करायची, तर एक लॉटरी करतात लोक, एक प्रकारचे लॉट करतात आणि त्यातनं ठरवतात की कोणाची कुस्ती कोणाबरोबर, कोणाची कुस्ती कोणाबरोबर. आणि ते काही आपल्या हातात नसतं. एखाद्या वेळेला विजोड अशा प्रकारचा जोड लागू शकतो कुस्तीमध्ये.
आणि ज्या वेळेला पैलवानाला कळतं की आपली कुस्ती अमक्या अमक्या बरोबर आहे, परंतु तो अमका फारच भारी आहे आपल्याला सगळ्या अर्थाने, मग अशा वेळेला आपण मैदानात उतरायचं, त्याच्याशी 2 हात करायचे आणि पराभूत व्हायचं, चितपट व्हायचं. कशाला? आत्तापर्यंत आपली जी काही एक कीर्ती आहे ती आपण जतन करूया आणि मैदानाला पाठ नाही लागली आपली प्रत्यक्षामध्ये, आम्ही त्याला बाय दिला, अशा प्रकारे करूया. तर खेळामध्ये हे ठीक आहे खरं तर. आणि तुम्हाला आणखीन एक गंमत सांगू, मी आत्ता सहज बोलता बोलता 25 हा आकडा उच्चारला. 25 आकडा जर असेल ना तर कुस्त्या कशा लावायच्या? दोघं असतात म्हणजे 12 कुस्त्या होतील 24 लोकांच्या. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला काय करावं लागेल माहिती का, किंवा शेवटी ती प्रक्रिया आहे की कुणीतरी उरेल त्यातला, त्याला आपोआप बाय मिळायला पहिल्या राऊंडला. तर अशा प्रकारे खेळामध्ये असतं, हे युद्धात नाही चालणार. म्हणजे विशेषतः ते युद्ध जर अधर्माचा पक्ष घेणारे आणि धर्माचा पक्ष घेणारे लोक असतील तर धर्माचा पक्ष असणाऱ्या लोकांनी अधर्माचा पक्ष असणाऱ्यांना बाय दिला, पुढे चाल दिली तर ते योग्य नाही. कारण धर्माचं रक्षण हे क्षत्रियाचं, सत्ताधाऱ्यांचं एक महत्त्वाचं कर्तव्य मानलं जातं. आणि म्हणून कृष्णाचा जो युक्तिवाद आहे समर्थनासाठी युद्धाच्या, की काय युद्ध केलं पाहिजे अर्जुनाने, त्यातला महत्त्वाचा युक्तिवाद हा आहे की धर्माचं रक्षण करण्यासाठी हे युद्ध करणं आवश्यक आहे. म्हणजे हे युद्ध हे धर्मयुद्ध आहे, धर्म्य सुद्धा आहे, असा तो मुद्दा आहे. आणि म्हणून तू युद्ध कर हे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत वारंवार. आता प्रश्न असा येतो माहिती का की माणसं जेव्हा एखादं कृत्य करायचं की नाही याच्या संबंधी विचार करतात, निर्णय घेतात, तेव्हा आपल्यामध्ये एक प्रवृत्ती असते की आपल्यापेक्षा ज्येष्ठ, श्रेष्ठ, मान्यवर अशा व्यक्तीने जर ते कर्म केलं असेल तर आपल्याला वाटतं की आपणही करायला हरकत नाही बरं का. म्हणजे एक तो आधार मिळतो, एक नैतिक आधार असतो, एक दिलासा असतो. हे बाहेर अमक्यांनी सुद्धा केलं होतं पूर्वीच्या काळी, किंवा समकाळात सुद्धा जर कुणी असा असेल श्रेष्ठ मानला जाणारा, ज्येष्ठ मानला जाणारा, त्याच्याबद्दल सगळ्यांना आदर आहे, असं कुणी असला आणि त्यानं ते कर्म केलं असलं तर आपण म्हणतो की आपणही करायला हरकत नाही, असं आहे. तर आता श्रीकृष्ण परमात्मा दुसऱ्या कोणाचं उदाहरण देत नाहीत. हे युद्ध करणं, हे कर्म करणं, आता लक्षात घ्या, हा जो मुद्दा आला ना तो नुसत्या युद्धाचा नाही, कर्माचा आहे. म्हणजे युद्ध करणं हे अनेक कर्मांपैकी एक कर्म करणं किंवा न करणं असं आहे. पण मुळात काही लोक असे असतात की जे कर्म करण्याबद्दलच ज्यांची नापसंती असतात, तिथूनच सुरुवात होते की आम्ही कर्मच करणार नाही. अशा वेळेला सांगायची गरज असते की कर्म करणं हे कर्म न करण्यापेक्षा कसं प्रशस्त आहे, कर्म हे अकर्मापेक्षा कसं योग्य आहे, कसं उचित आहे, हे सांगावं लागतं. आणि मग युद्धाचा प्रसंग येतो. पण आत्ता श्रीकृष्ण परमात्मा काय सांगताय की मी म्हणजे आता बाकीच्या कोणाचं उदाहरण द्यायला नकोच, मुळात माझ्याकडे पहा. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत. अरे अर्जुना, जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, धर्म संकटात सापडतो, त्यावेळेला अभ्युत्थानम अधर्मस्य, म्हणजे त्याच वेळेला अधर्म वाढू लागतो समाजामध्ये. मग अशा वेळेला मी स्वतः जन्म घेतो. आणि अर्थात जन्म कशासाठी घेतो तर धर्माचं रक्षण करण्यासाठी, आणि जे कुणी अधर्माने आचरण करणारे असतील त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी मी जन्म घेतो. इतकं धर्माचं महत्त्व आहे, धर्मरक्षणाचं महत्त्व आहे. आणि म्हणून अर्जुना, त्याचा निष्कर्ष असा आहे की तुझ्यावरती आता ही वेळ आलेली आहे, तू धर्माच्या रक्षणासाठी उभा आहेस, म्हणून तुला युद्ध करणं हे आवश्यक आहे, हे सांगायचं आहे. आणि ते सांगताना दुसऱ्या कोणाचं उदाहरण, म्हणजे आता मला तुम्ही सांगा, महाभारताच्या काळामध्ये, महाभारताचा काळ हा वेदकाळानंतरचा खूप वर्षांचा काळ आहे, काही हजार वर्षानंतरचा काळ आहे. म्हणजे श्रीकृष्णाच्या पूर्वी खूप लोक होऊन गेलेले आहेत, कौरव पांडवांच्या पूर्वी योद्धे, की जे कदाचित तेव्हा धर्माच्या रक्षणासाठी लढले असतील.
पण त्यांचा उल्लेख परमात्मा करत नाही, स्वतःचा उल्लेख करतो की नुसतं त्या जन्मापुरतं कर्म केलं आणि ते गेले निघून, अशातला भाग नाहीये, ते गेले. पण धर्माचं रक्षण ही इतकी महत्त्वाची गोष्ट आहे की मी सुद्धा, आणि मी म्हणजे कोण, तिथे श्रीकृष्ण परमात्मा आपली स्वतःची आयडेंटिटी सांगतायत, डिस्क्लोज करतायत. पहिल्या अध्यायात ती होत नाही, दुसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला चर्चेच्या वेळेला सुद्धा होत नाही. पण मग ज्या वेळेला तो जो उपदेश आहे तो विशिष्ट प्रकारचा योग आहे, त्याची परंपरा कशी आहे ती सांगताना हे भाग पडलं परमात्म्याला सांगणं की हा योग मी पूर्वी सूर्याला सांगितला, मग सूर्याने इक्ष्वाकूला सांगितला, इक्ष्वाकूने मनूला सांगितला, मनूने इक्ष्वाकूला सांगितलं. सूर्य, मनू, वैवस्वत मनू आणि इक्ष्वाकू, अशी ती परंपरा आहे. त्यावेळेला अर्जुनाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला. तोपर्यंत अर्जुन हा श्रीकृष्णाला आपला आते भाऊ, आपला मित्र, सखा, सवंगडी अशाच दृष्टीने पाहत होता. आणि आता एकदम श्रीकृष्ण परमात्मा सांगायला लागले की ही परंपरा अशी आहे, मी सांगितलं सूर्याला, सूर्याने विवस्वानाला वगैरे वगैरे, आता काय करायचं. श्रीकृष्णाला अर्जुन विचारायला लागला की अरे तू आमच्या समोरचा, आमच्या देखत लहानाचा मोठा झालेला, वसुदेव देवकीचा मुलगा, आणि तू सांगतोय की बघा मी सांगितलं हा योग, हे कसं काय. तर त्यावेळेला श्रीकृष्णाने हे सांगितलं, हे रहस्य सांगितलं की अरे तू समजतो तसा नाही, मी परमात्माच आहे आणि माझे यापूर्वी खूप जन्म होऊन गेलेले आहेत, तुझेही झालेले आहेत, पण तुला ते आठवत नाहीत, मला मात्र आठवत. पण परमात्मा आता कृष्ण पक्का आहे, अर्जुन पक्का आहे. अर्जुनाला माहिती की परमात्मा कसा आहे, परमात्मा अज वगैरे न जन्मणारा आहे, अविनाश वगैरे वगैरे. आणि म्हणून साहजिकपणे त्याच्या मनात प्रश्न निर्माण होणार की अरे तू काल परवाचा नाही असं म्हणतो, तुम्ही परमात्मा आहे, मी जन्म घेतो असं म्हणतो, बहुने मी जन्माने, हे कसं मानू मी, याच्यावरती विश्वास कसा माझा बसेल, हे सांग. आणि काय तुला कारण अवतार घ्यायचा आणि जन्म घ्यायचा, हा खरा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि श्रीकृष्ण परमात्म्याने नेमकी तीच संधी साधली की मी वारंवार जन्म घेतो, परमात्म्याच्या जन्माला अवतार म्हणतात, आणि ते जन्म मी धर्माच्या रक्षणासाठी घेतो. हे मुद्दाम, इंग्रजीत त्याला टू मेक इट ए पॉईंट म्हणतात, टू मेक अ पॉईंट, हे मुद्दाम सांगितलं. कारण इथे अर्जुनाने तू कशासाठी जन्म घेतो विचारलेलं नव्हतं. अर्जुनाचा प्रश्न फक्त एवढाच होता की तू कसं काय सांगितलं सूर्याला. मग त्यावेळेला परमात्म्याने एवढं सांगितलं असतं, अरे मी परमात्मा आहे, माझे अनेक जन्म झालेत, तेव्हाही झालेत आणि आत्ता पण तुझ्या पुढे उभा आहे. पण त्या प्रश्नाच्या बाहेर जाऊन परमात्मा हे सांगतायत की मी कशासाठी जन्म घेतो. कारण हेच सांगायचं नेमकं, याच्यासाठीच अर्जुनाने युद्ध करायला पाहिजे, धर्माच्या रक्षणासाठी. म्हणून यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. माऊली म्हणतात की हे धर्मजात आघवे युगायुगी म्या रक्षावे, ऐसा ओहू हा स्वभावे आद्यू असे. की धर्माचं रक्षण करणं हे माझं कामच आहे पहिल्यापासून, बरं का. म्हणून मी जन्म घेतो. आणि हा जन्म घेताना तू जर म्हणत असशील तर मी अशा प्रकारचा ईश्वर असून, अजन्मा असून सुद्धा, अव्यय असून सुद्धा, भूतानाम ईश्वरोपी सन वगैरे वगैरे असा असून सुद्धा जन्म का घेतो, कसा घेतो, तर म्हणून अजत्व परते ठेवी, मी माझं अजत्व हे बाजूला ठेवतो, गुंडाळून ठेवतो. मराठीत फार चांगला शब्द आहे, गुंडाळून ठेवतो. मी अव्यक्तपणेही ना ठेवी, मी अव्यक्त आहे हे विसरतो, म्हणजे मी व्यक्त होतो. कधी, कोणत्या प्रसंगी, जे वेळी धर्माते अभिभवी अधर्म हा, ज्या वेळेला अधर्म हा धर्माला भिववितो, घाबरवतो, धर्माचं अस्तित्व धोक्यात आणतो, त्यावेळेला त्या धर्माचं रक्षण करण्यासाठी मी या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवतो आणि
मनुष्य रूपानं किंवा दुसऱ्या कुठल्याही रूपानं अवतार घेतो. हे मनुष्यच काय, नरसिंह म्हणजे अर्धा मनुष्य आणि अर्धा प्राणी आहे. वराह हा प्राणी आहे, कच्छ मत्स्य, त्यातला कच्छ हा अर्ध जलचर अर्ध भूचर आहे आणि मत्स्य पूर्णपणे जलचर आहे. कुठल्याही योनीमध्ये मी जन्म घेतो असं भगवान सांगतायत. कशासाठी सांगतायत की धर्मरक्षणासाठी जन्म घेतो. हे जर अर्जुनाला मी सांगितलं तर अर्जुनाच्या लक्षात येईल की आपलंही काम आहे धर्माचं रक्षण करण्याचं. म्हणजे अर्जुनाला परमात्म्याने जे सांगितलं की धर्मरक्षणासाठी मी जन्म घेतो ते यासाठी नाही सांगितलं की श्रीकृष्णाने म्हणावं की अर्जुनाने म्हणावं की वा मग तर फारच छान झालं, तुला जर वाटत असेल आत्ता की धर्म आता संकटामध्ये आहे तर तू तुझं बघ, बरं झालं ना, मला काय गरज आहे युद्ध करण्याची, तुझं काम आहे ते तू करून टाक, थँक्यू व्हेरी मच, आणि तो सोडून गेला असता. तर त्यासाठी नाही सांगितलेलं, त्यासाठी नाही सांगितलं. तसंच तुकाराम महाराजांच्या एका अभंगामध्ये आहे, तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. तसं समजा जर अर्जुन म्हणत असता की देवा माझे तुझ्यावरी ओझे, देवावरी ओझे, तुझं बघ, तसं नाही आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाला मी धर्मरक्षणासाठी जन्म घेतो, धर्मरक्षण करतो, त्यासाठी युद्ध करतो, हे सगळं यासाठी सांगितलं की तुझं इथे काम आहे. खरं तर परमात्म्याला अशा प्रकारचा अवतार घेण्याची गरज का निर्माण होते की त्यावेळेला जे लोक धर्माने जगणारे असतात, वागणारे असतात, त्यांच्यामध्ये तेवढं सामर्थ्य राहिलेलं नसतं की त्यांनी अधर्माची सामना करावा. म्हणून परमात्म्याला जन्म घ्यावा लागतो. हे जर त्यांना शक्य झालं असतं तर कशाला परमात्म्याने हा त्रास घेतला असता. पण ते त्यांना शक्य होत नाही. म्हणजे धर्माचं रक्षण करणं हे परमात्म्याला काय आहे, परमात्म्याला अपेक्षित आहे, अभिप्रेत आहे. आणि म्हणून आपल्यालाही ते असलं पाहिजे. कारण उलट असं आहे की आपण केव्हा परमात्म्याला बोलवायचं असतं की जी गोष्ट आता आपल्याच्यानी होत नाही, आपल्या हाताबाहेर गेली, अशा वेळेला नाईलाज म्हणूनच परमात्म्याला बोलवायचं असतं, उठसूट नसतं बोलवायचं. म्हणून ते जे श्रीकृष्ण परमात्मा सांगतायत अर्जुनाला, ते सांगतायत की अरे मी सुद्धा जन्म घेतो आणि रक्षण करतो धर्माचं, तर हे तुला सुद्धा करणं अपेक्षित आहे. हे त्याचं इम्प्लिकेशन झालं. पण मग आत्ता ते काय सांगतायत की मी पुन्हा पुन्हा जन्म घेतो आणि काय करतो, धर्माचं रक्षण म्हणजे नेमकं काय, परित्राणाय साधूनाम विनाशायच दुष्कृताम. मी जन्म घेऊन साधूंचं रक्षण करतो आणि दुष्टांचं निर्दालन करतो. धर्मसंस्थापनार्थ आहे. म्हणजे जो धर्म डळमळीत झालेला आहे त्याची पुनःस्थापना करण्यासाठी संभव आम्ही उत्पन्न होतो. कधी, युगे युगे, वारंवार, फक्त एका युगापुरतं नाही. मग तुम्ही युगा याचा अर्थ 4 युग असं झालं तरी काही बिघडणार नाही, कारण प्रत्येक युगात परमात्म्याने अवतार घेतलेले आहेत. जेव्हा केव्हा अशी परिस्थिती निर्माण होईल तेव्हा मी अवतार घेतो. काय करतो अवतार घेऊन हे ज्ञानेश्वर महाराज पुढे सांगतायत. ते वेळी आपल्या चेनी कैवारे मी साकार होऊन अवतरे, मग अज्ञानाची अंधारे मिळून घाले. अधर्म का फावतो किंवा अधर्म करणाऱ्यांचं कसं आणि केव्हा फावतं, समाजामध्ये धर्माच्याबद्दलचं जर ज्ञान नष्ट झालं आणि अज्ञान वाढलं तर हे सहज शक्य होतं. किंवा अधर्मालाच धर्म म्हणून खपवणं शक्य होतं. तेवढी चलाकी असते या लोकांच्याकडे. म्हणून पहिल्यांदा जर कृत्य काय करत असेल परमात्मा अशा प्रकारचा अवतार घेऊन, तर धर्म काय आहे खरा हे सांगतो. धर्म काय आणि अधर्म काय याचा निवाडा करतो. आणि जर अशा प्रकारचे अधर्माचे पाठीराखे धर्माच्या बुरख्यात वावरत असतील तर तो बुरखा फाडण्याचं काम परमात्मा करतो की हा धर्म नाही, हा धर्म आहे. अधर्माची अवधी तोडी, त्यानंतर आपोआपच अज्ञान दूर करतो. दोषांची लिहिली फाडी, सज्जनांकरवी गुढी सुखाची उभवी. बघा, हे सगळं परमात्म्याचा अवतार कृत्य आहे. दैत्यांची कुळे नाशी, साधूंचा मानुगिवशी, धर्मासी नीतीशी सेज भरी. अतिशय महत्त्वाचा मुद्दा ज्ञानेश्वर महाराजांनी मांडलेला. मी तुम्हाला सांगितलं की नमनाच्या ओळीमध्ये जसा धर्माचा उल्लेख आहे तसा नीतीचा उल्लेख आहे, म्हणजे राजनीतीचा. तर मी काय करतो
धर्माची नीतीशी सेज बरी, की धर्म आणि नीतीचे वेगळे झालेले असतात. म्हणजे नीती म्हणजे राजनीती आहे. खरं तर राजनीती कशासाठी असली पाहिजे, तर धर्माचं रक्षण करण्यासाठी असली पाहिजे. तसं जेव्हा होत नाही, धर्माची आणि नीतीची फारकत होते, तेव्हा मी अवतार घेतो आणि त्या दोघांचं जणू काही लग्न लावून देतो. सेज भरणं म्हणजे लग्न लावणं. तर धर्म इकडे आहे, एकीकडे आहे, आणि नीती एकीकडे आहे. तर धर्माचा दुसरा अर्थ काय महत्त्वाचा, म्हणजे धर्मशास्त्राला जो अभिप्रेत आहे, अपेक्षित आहे, तो असा आहे की धर्म म्हणजे माणसाने काय करावं आणि काय करू नये याची एक व्यवस्था सांगणारी व्यवस्था, ज्ञानाची व्यवस्था म्हणजे धर्म. म्हणजे कर्माचं अशा प्रकारे वर्गीकरण करून द्यायचं की ही कर्म करण्यासारखी आहेत, ही कर्म करण्यासारखी नाही. आणि हे सगळ्या धर्मांच्या मध्ये आहे बरं का. खरं तर म्हणजे उदाहरणार्थ इस्लाममध्ये अशी कल्पना आहे की ही कृत्य हराम म्हणजे नाही करायची, ही कृत्य हक म्हणजे करण्यासारखी आहे. हे असं सगळीकडे आहे. तर धर्माचं ते काम आहे मुख्य, म्हणजे की कुठली कृत्य माणसाने करायला पाहिजेत, कुठली करायला नाही पाहिजेत हे सांगायचं. जी करायला नाही पाहिजेत तो अधर्म आहे, म्हणजे ती केली तर, आणि जी करायला पाहिजेत ती करणं म्हणजे धर्म आहे. मग धर्म काय करतो, अशा प्रकारचे सर्वसाधारण म्हणजे खरे बोलावे धर्म सांगतो. कुठल्या धर्माने सांगितलं खोटं बोला मला सांगा. कुठल्याही धर्माने खोटं बोलायला सांगितलं नाही. धर्म अशा प्रकारे साधारण नियम सांगतो. पण होतं कधी कधी माहिती का असं, की या साधारण नियमांचा म्हणजे धर्माचा अधर्मवाले लोक फायदा घेऊ बघतात, गैरफायदा घेऊ बघतात. म्हणजे कसं, ज्यांचा खरं तर घटनेवरती विश्वास नाही ते लोक सुद्धा घटनेचा आधार घेऊ शकतात कोर्टात जाऊन, आणि तेवढ्यापुरतं म्हणतात की आम्हाला घटना मान्य आहे. तसंच धर्माचा अशा प्रकारे प्रसंगी गैरअर्थ लावून, म्हणून म्हटलं की अज्ञानाच्या अंधारे गिळवली हे केलं जातं कृत्य. मग अशा वेळेला काय करायला पाहिजे, मग धर्म म्हणजे या ठिकाणी सर्वसाधारण व्यवस्था कर्माची आणि अकर्माची, आणि नीती म्हणजे सूक्ष्म रीतीने पाहिजे की अरे व्याख्येमध्ये धर्माच्या व्याख्येत हे बसलंय खरं, बरोबर आहे, पण खरोखर बसलंय का की काहीतरी दुसरी गडबड आहे, याची तपासणी करण्याचं काम नीती करते. म्हणजे क्षेमेंद्र नावाचे फार मोठे तत्ववेत्ते होऊन गेले आपल्याकडे काश्मीरमध्ये. त्यांनी राजनीतीवरचा एक ग्रंथ लिहिला आणि त्यांनी राजनीती म्हणजे काय हे सांगितलं. तर त्याच्यामध्ये फार महत्त्वाचं आहे की सूक्ष्मदृष्टी, नीतीर्नाम सूक्ष्मदृष्टी. नीती म्हणजे सूक्ष्मदृष्टी म्हणजे मायक्रो, म्हणजे धर्म तुम्हाला मॅक्रो त्याला स्थूल म्हणतो ते सांगतो, आणि नीती तुम्हाला मायक्रो सांगतो. आणि जर तुम्हाला धर्माच्या नावाखाली एखादा अधार्मिक फसवीत असेल तर त्यावेळेला त्याला त्याच्याच पद्धतीने उत्तर दिलं पाहिजे ही नीती सांगते. आणि जेव्हा या गोष्टी बाजूला जातात त्यावेळेला अधर्माचं फावतं. म्हणून श्रीकृष्ण परमात्मा सांगतायत की मी काय करतो, धर्माशी आणि नीतीची सेजवली, हे त्यातलं महत्त्वाचं आहे. आणि मग पुढच्या गोष्टी आपल्याला आणि काय करतो मी, तेही योगी आप आहे अविवेकाची काजळी, फेडूनी विवेकदीप उजळी, योगी आप आहे दिवाळी निरंतर, वगैरे वगैरे. आणि अशा प्रकारे तेही पापाचा आचळू फिटे, पुण्याची पहाट फुटे, जई मूर्ती माझी प्रगटे पंडकुमरा. हे सगळं कोण करतं, तर हे सगळं परमात्मा करतो. आणि कशासाठी करतो, तर धर्माचं रक्षण होण्यासाठी. परित्राणाय साधूनाम का, तर साधू हे धर्माचं पालन करणारे असतात. आणि विनाशायाचे दुष्कृताम का, तर हे जे लोक आहेत दुष्कृत्य करणारे ते धर्माच्या विरुद्ध असतात, ते अधर्माचा पक्ष घेणारे असतात. म्हणून हे परमात्म्याचं काम आहे. आणि परमात्मा केव्हा येतो, अशा प्रकारे जेव्हा माणसाला शक्य होत नाही तेव्हा त्याला मदत करण्यासाठी तो येतो आणि धर्माने जे वागतात त्यांचं रक्षण करतो. अधर्म मानणारे लोक जे आहेत, पुरस्कार करणारे लोक आहेत, त्यांचा नाश करतो असं म्हणतात. तर या पद्धतीने श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात की बाबा अर्जुना, की अशा पद्धतीने मी अज वगैरे असून सुद्धा जन्म घेतो, तो धर्माच्या रक्षणासाठी घेतो. तेव्हा तू सुद्धा, हे या श्लोकात सांगितले नाही, पुढे केव्हा तरी ते सांगतील की तू सुद्धा याच प्रकारे धर्माचं रक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे
असं समजून त्यासाठी युद्ध कर, त्यासाठी कर्म कर, कर्माला नाही म्हणू नको आणि या युद्ध कर्माला सुद्धा नाही म्हणू नको. कारण जे लोक तुमच्याशी लढणार आहेत ते स्वतः धर्माच्या गप्पा मारतात. ते वेदांमधले श्लोक, वेदांमधल्या ऋचा उद्धृत करतील, पुराणांमधले श्लोक उद्धृत करतील, पण ते खोटे आहे. ते केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी आहे. ते खरे धार्मिक नाहीत. हे सांगण्याची जबाबदारी परमात्म्याची असते. धर्माचा अर्थ सांगण्याची जबाबदारी परमात्म्याची असते अवतार घेऊन. आणि हे अवतार कृत्य परमात्म्याचं आहे. असे अनेक जन्म मी घेतले पूर्वी आणि युगायुगी कदाचित पुढेही मला घ्यावे लागते. तुका म्हणे संस्थापनाकारणे केला तुका म्हणे धर्म स्थापण्यासाठी केला नारायण अवतार, असं तुकाराम महाराजांनी श्रीकृष्णाच्या अवताराबद्दल म्हटलेलं आहे. येदसे चरित्र केले नारायणे रांगता बोधने राखत आहे. यासाठी केला, त्याच्यासाठी धर्मासाठी. असा तो महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तो मुद्दा श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाला या श्लोकातून सांगितला आणि त्याचं अतिशय चांगलं विवरण ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी केलेलं आहे. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.